त्याचाही आशीर्वाद त्यांना तुम्ही द्यावात अशी प्रार्थना करीतो. दयाळू परमेश्वर देव बाप्पा, या वेळेला आपल्या पवित्र चरणाजवळ नम्रतेची प्रार्थना आहे. या संपूर्ण आजच्या या उपासनेचा सभेचा ताबा प्रभू तुमच्या पवित्र हातामध्ये घ्यावा. तुम्ही आमचं सहाय्य मार्गदर्शन करावं. दयाळू परमेश्वर देव बाप्पा, गीत गाण्यासाठी तुम्ही आमचं सहाय्य करावं. प्रभूजी वचन देण्यासाठी तुमची दया, तुमची कृपा तुम्ही पुरवावी. आत्म्याने खरेपणानं प्रभू तुमची आराधना करण्यासाठी देव बाप्पा तुम्ही सहाय्य करावं. आणि दयाळू परमेश्वर देव बाप्पा, बेजामध्ये देखील सहभाग घेण्यासाठी प्रभूजी तुमची कृपा तुम्ही आम्हाला पुरवावी. नम्रतेची विनंती प्रार्थना करीतो. प्रेमळ प्रभू, संपूर्ण ताबा तुमच्या पवित्र हाती घ्यावा. आमचं सहाय्य मार्गदर्शन करावं. आणि प्रभू तुमच्या गौरवासाठी संपूर्ण ही सेवा आशीर्वादित करावी प्रार्थना करीतो. दयाळू परमेश्वर देव बाप्पा, सैतानाच्या दृश्य अदृश्य अशा सर्व शक्तींना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही बांधून ठेवत आहोत. पूर्ण स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला द्यावं. आणि प्रभू, सर्व अडखळणं, सर्व विरोध आणि सैतानाची अदृश्य शक्ती या सर्व गोष्टीला तुम्ही पराभूत करावं. आणि देव बाप्पा, तुमचं गौरव या ठिकाणावरून व्हावं अशी नम्रतेची विनंती प्रार्थना आहे. अशाच प्रकारे ज्या ज्या ठिकाणी प्रभू आपले लोक एकत्र आलेले आहेत, अशाही सर्व ठिकाणी प्रभू तुमची उपस्थिती द्यावी. आणि प्रभू, आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत प्रभू या पृथ्वीवरून तुमचं गौरव व्हावं अशी नम्रतेची विनंती प्रार्थना आहे. सर्व ताबा ही वेळ तुमच्या पवित्र हाती देत आहे. आज जे येऊ शकणार नाही काही कारणामुळं, आजारपणामुळं किंवा इतर गोष्टींमुळं, तरी देव बाप्पा त्यांचा भाग त्यांना तुम्ही द्यावा अशी नम्र प्रार्थना करीतो. लहानशी प्रार्थना विनंती धन्यवादित तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र गौरवी नावामध्ये ही प्रार्थना उपवास स्तुती सादर करतो म्हणून मान्य करा. आमेन. उपासनेला आपण सुरुवात करत आहोत. आणि मराठीमधून एक गीत, हिंदीमधून एखादं गीत आपण गाणार आहोत. एक महत्त्वाची सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो की शक्यतो लांब लांब बसायचं आहे, अंतर ठेवून बसा. आणि प्रत्येकाने आपल्या तोंडावरती मास्क लावा. अचानकपणे कोणीतरी येऊन चेकिंग करू शकतं आणि म्हणून मास्क लावणं हे फार आवश्यक आहे. मास्क लावा, कारण आपण गीत गाणार आहोत. गीत गात असताना आपल्या तोंडातून नाही का म्हणजे बाहेर येत असतो, आवाज येत असतो. आणि त्यासाठी मास्क लावणं फार आवश्यक आहे. मास्क लावा, शक्य तितकं अंतर बाजूला ठेवा, लांब लांब थोडंसं बसा. अचानक कोणी जर, कारण मागच्या वेळेला चेकिंग झालेले, काही काही चर्चेसमध्ये चेकिंग होत आहे, अचानकपणे येतात आणि म्हणून आपण दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे. शांतीराज गाणी आपण मराठीमधून काही गीतं गाऊया. 42 नंबरचं गीत गाऊया आपण सर्व मिळून. 42 मधुर स्वरे स्तवन करूया राजांच्या.
अजून एक गाऊया आपण मराठीमधून. बावन्न नंबर गाऊया. 52 नंबर मराठीमध्ये हृदयपण करूया प्रभूला. Thank
202. 202. 202 हिंदीमध्ये आपण गाऊया. 1, 2, 6 गाऊया आपण. 1, 2 आणि 6.
750 एक गाव आपण 750 दिल्लीमध्ये 750. पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार. पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो.
प्रभूची स्तुती करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण अशा रीतीने पुन्हा एकदा त्याच्या पवित्र मंदिरामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये त्याची उपासना, त्याची आराधना करण्यासाठी देवबापाने आपल्याला हा सुंदर असा दिवस, सुंदर असा समय आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. गीतांच्या द्वारे आपण सगळ्यांनी मिळून आनंदानं टाळ्या वाजवून एकत्रित रीतीने प्रभूची आराधना आपण केली. परंतु वैयक्तिक रीतीने माझ्याकडनं, माझ्या वैयक्तिक जीवनाकडून मला प्रभूची उपकार स्तुती करायची असताना थोड्याशा वेळ वचनाच्या द्वारे आपण प्रभूकडे पाहणार आहोत किंवा वचनाकडे पाहणार आहोत आणि वचनामधून काही विचार आपल्या पुढे घेऊन आपण आराधना करणार आहोत. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, माफ करा, गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन. गलती 2:20 आपण सर्वजण मिळून वाचू. गलती 2:20 जे आपल्या फोटो कार्डवरचं वचन आणि मधलं वचन सर्वजण मिळून वाचणार आहोत. गलती 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासानं आहे, ज्या देवाच्या पुत्रानं मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले, त्याचवरील विश्वासानं ते आहे. देवा त्याचं पवित्र वचन आशीर्वादित करो. दयाळू परमेश्वर देवबाबा, या वेळेला पुन्हा एकदा आम्ही आपली दृष्टी तुमच्याकडे लावत आहोत. तुमच्या साह्याची, तुमच्या कृपेची याचना आम्ही करत आहोत. प्रेमळ प्रभूजी, हे तुमचं जे सत्य वचन आहे, महान सेवक संत पाऊल याच्याद्वारे प्रभूजी हे वचन लिहिलं गेलेलं आहे आणि प्रभू या वचनातून थोडासा वेळ आम्ही मनन करत असताना प्रभू तुमच्या स्वर्गीय विचाराच्या द्वारे आराधना करण्यासाठी प्रभू तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. वचन देण्यासाठी तुमची कृपा पुरवावी प्रार्थना तारणारा प्रभू येशूच्या नावात मागतो, आमेन. गलती 2:20 संत पाऊल या वचनामध्ये काही गोष्टी प्रगट करत आहे. वास्तविक पाहताना संत पाऊल या वचनामध्ये त्याची एक स्वतःची साक्ष बारकाईने जर आपण वाचलं ना, तर ह्याच्यामध्ये संत पाऊल स्वतःची साक्ष एक प्रकारे या गलती 2:20 या वचनामध्ये तो देत आहे. या वचनाचं जर थोडंसं जर आम्ही विभाजन केलं किंवा विभक्तीकरण करू किंवा एक स्पष्टीकरण करण्यासाठी जर काही आम्ही त्याचे भाग जर आम्ही पाडले, बघितलं, तर जवळजवळ 5 ते 6 गोष्टी आपल्याला याच्यामधून संत पाऊल दाखवत आहे. 5-6 गोष्टी या एकाच वचनामधून संत पाऊल आम्हाला दाखवत आहे. वीस वचन हे जर आम्ही वाचलं तर एकाच वचनामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळेला तो स्वतःच्या बद्दल तो त्या ठिकाणी सांगत आहे. मी माझा मजमध्ये माझ्यासाठी हे एका वचनामध्ये तो दाखवत असताना स्वतःची साक्ष त्याच्यातून तो सांगत आहे. वास्तविक गलती 2:20 वरती आपण याच्या आधी सुद्धा पुष्कळ काही वचन संदेश ऐकलेला आहे. पुन्हा एकदा आपण यावरती थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने आपण मनन करत असताना या वचनाची थोडीशी फोड करून, थोडंसं याचा विश्लेषण करून आपण याच्यामधून आराधनेसाठी पाहणार असताना 5 ते 6 गोष्टी यामध्ये संत पाऊल आपल्याला दाखवत आहे. जर
आपण जर हे संपूर्ण गलती करास पत्र हे जर पुस्तक किंवा हे जर पत्र जर आपण वाचलेलं असेल, माहीत नाही किती जणांनी पूर्णपणे संपूर्ण पवित्र शास्त्र बायबल हे आपण किती जणांनी वाचलेलं आहे आणि किती वेळेला वाचलेलं आहे. परंतु आम्हाला जर नाही का प्रगटीकरण झालेलं आहे, देवाने आम्हाला जर त्याच्या स्वर्गीय वदनासाठी जर आम्हाला त्याने पाचारण केलेलं आहे, तर हा जो धर्मग्रंथ म्हटलेला आहे ना, जो हा पवित्र शास्त्र जे आमच्यासाठी दिलेलं आहे, हे निदान एकदा तरी आमच्या आयुष्यातून आम्ही पूर्ण रीतीने वाचून काढलं पाहिजे. असो तो भाग नाही आहे आराधनेचा, मला एक उगाने आलं म्हणून मी बोलत आहे. पण हे गलती करास पत्र संत पावलांनी जे लिहिलेलं आहे हे पत्र, या पत्रामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ किती आहेत, 6 अध्याय याच्यामध्ये आहेत. 6 चॅप्टर, 6 अध्याय याच्यामध्ये आहेत. आणि 6 अध्यायाचे एकंदर वचनं जर आम्ही बघितली तर जवळजवळ 150 वचनं याच्यामध्ये आहेत. 149, 1-2 ठिकाणी ते दोन्ही वचनं एकत्र आलेली आहेत. तर 150 वचनं या 6 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या एकाच पत्रामध्ये, गलतीकराच्या एकाच पत्रामध्ये संत पाऊल 70 वेळेला तो सांगत आहे, मी माझा मजमध्ये माझ्यासाठी. गलतीकराचं पत्र 6 अध्याय वाचण्यासाठी फक्त 1.5 तास लागतो. चांगलं ज्यांचं वाचन आहे ना, ते एका तासामध्ये 6 अध्याय वाचून काढू शकतात. बघा तुम्ही, प्रॅक्टिस करा, घरी गेल्यानंतर वाचा. मला 1.5 तास लागला जरा शांतपणे वाचलं. पण एका झटक्यामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये जर आम्ही वाचलं तर 1.5 तासामध्ये 6 अध्याय अगदी सहजरीतीने वाचून जातात. रात्रीच्या वेळेला शांत असताना जेव्हा वाचलं ना, अधिक रीतीने देवबाप त्याच्यामधून आपल्याला करत असतो. असो तर 70 वेळेला 6 अध्यायामध्ये संत पाऊल स्वतःची साक्ष या पत्रामधून दाखवत आहे. आणि या एका वचनामध्ये 6 ते 7 वेळेला तो आपल्याबद्दल तो सांगत आहे. पाहूया काय म्हणत आहे 20व्या वचनामध्ये. पहिलं जे आहे ते, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. स्वतःबद्दल सांगतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. दुसरं म्हणत आहे, मी जगतो असं नाही, मी जगतो असं नाही. तिसरं म्हणत आहे पुढं, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. चौथा म्हणत आहे की माझं जीवन जे विश्वासानं आहे. त्याच वचनात पुढे म्हणत आहे की माझ्यावर प्रीती केली, माझ्यावर प्रीती केली. आणि शेवटी म्हणत आहे तो 6व्या ह्याच्यामध्ये की माझ्या करिता त्याने स्वतःला दिलं, माझ्याकरता स्वतःला दिलं. संत पाऊल याचा हा वैयक्तिक स्वतःचा तो अनुभव आहे. हा अनुभव प्रभूने तुम्हाला मला सुद्धा दिलेला आहे. हे वचन नुसतं संत पावलाच्या साक्षीचं आहे असं नव्हे, परंतु ते तुमचं आणि माझं सुद्धा, आमच्या सुद्धा साक्षीचं हे जीवन आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जे आम्ही पाहिलं की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. संत पाऊल म्हणत आहे, मी स्वतः त्या ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेला आहे. वधस्तंभावर खेळलेला आहे. काय याच्यातून तो आम्हाला दर्शवत असेल? काय त्यांचा कदाचित सांगण्याचा उद्देश या वचनातला काय असणार आहे? ख्रिस्ताचं मरण
वधस्तंभावरती म्हटल्यानंतर तिथं काय आहे? मरण आहे त्या ठिकाणी. स्वतःला तो त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. स्वतःला त्या ठिकाणी त्याने ख्रिस्ताला दिलेला आहे. परंतु संत पौल म्हणत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती मरण पावलेलं आहे. दुसरं जे आहे, मी जगतो असं नाही, म्हणजे रोजचं जे काही त्याचं दैनंदिन जीवन जे तो जगत आहे. संत पौल स्वतःबद्दल बोलत असताना त्याचं जे रोजचं दैनंदिन जे जीवन आहे ते कशासाठी आहे? ख्रिस्तासाठी तो जगत आहे म्हणतो. मरण पावलेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे, आणि जे जगत आहे रोजचं दैनंदिन जीवन ते ख्रिस्तासाठी तो जगत आहे. जीवन, ख्रिस्तामधलं जीवन संत पौल या ठिकाणी आम्हाला दाखवत आहे. तिसरं जे आम्ही पाहिलं की माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. संत पौल म्हणतो माझ्या ठाई ख्रिस्त जगतोय. काय दाखवत असेल याच्यात म्हणतो आम्हाला, जे मी थोडासा जो काही याच्यावरती थोडा अभ्यास केला आणि प्रभूने जे काही मला दाखवलं त्या ह्याच्यातून संत पौल हेच सांगत आहे असं बी नाही. परंतु आम्ही ज्या वेळेला याच्यावरती मनन चिंतन करतो किंवा आम्ही विचार करतो त्यावेळेला ज्या काही गोष्टी आपल्याला परमेश्वर दाखवतो, देव दाखवतो, त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो याचा अर्थ किंवा याचं काय त्याला सांगायचं आहे. माझ्या ठाई ख्रिस्त जगतो म्हटल्यानंतर काय? मी माझ्या जुन्या स्वभावाला मी मेलेलो आहे. माझा जुना स्वभाव ख्रिस्ताबरोबर मी वधस्तंभावर खेळून टाकलेला आहे. मी नव्याने जीवन जगत आहे. आता नव्यानं माझं जीवन, नवीन स्वभाव, नवीन जीवन, नवीन आत्मा प्रभूने मला दिलेला आहे. संत पौल म्हणत आहे आणि म्हणतो की माझं जे जीवन आहे ते नवीन जीवन आहे. चौथी गोष्ट मी पाहिली की माझ्यावरती प्रीती केली. माझे जीवन जे विश्वासाचं आहे, माझं जीवन विश्वासाचं म्हणत आहे. येशू ख्रिस्तावरती मी विश्वास ठेवला. मला त्याने हाक मारली, मी त्याला ओ दिली, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्याने मला बोलावलं, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. माझं जीवन जे आहे ते आता विश्वासाचं जीवन मी जगत आहे. विश्वासाबरोबर माझ्याकडे एक आशा आहे. जी आशा देवाने मला दिलेली आहे त्या आशेवरती आता मी माझं जीवन जगत आहे. पाचव्यांदा तो पुढे म्हणत आहे की माझ्यावरती त्यांनी प्रीती केली. वैयक्तिक रीतीने तो सांगतो माझ्यावरती देवानं प्रीती केली. फक्त ते संत पौलावरतीच त्यांनी प्रीती केली का? प्रभूने देवानं नाही, तुमच्यावरती केली, माझ्यावरती केली, सर्व जगावरती सुद्धा प्रीती केलेली आहे, नाही का? अगदी माझ्यावर प्रीती केली. या वेळेला प्रीती हेच वचन आपल्यासाठी मोठो कार्डवरती मिळालेलं आहे. एक विचार माझ्या मनामध्ये आला की योहान 3:16 संडे स्कूलमध्ये अगदी घरामध्ये सुद्धा लहान लेकरांना ओवी शिकवली जाते. आम्ही सुद्धा मोठे सुद्धा पुष्कळ वेळेला हे ओवी म्हणतो. बऱ्याच वेळेला अगदी ओघामध्ये तोंडपाठ म्हणून टाकतो, नाही का? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती दिली की त्याने आपलं एक कुलदैवत पुत्र दिला. वचन तसं नाहीये, नाही का? जर आम्ही बारकाईने जर पाहिलं तर देवाने जगावर एवढी प्रीती केली म्हटलेलं आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यामधून मोठी प्रीती केली म्हणून आम्ही सुद्धा पटकन म्हणून जातो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. चूक नाहीये त्याच्यामध्ये फार विशेष काय असं, पण
हे गलती करास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन. मी सुद्धा थोडासा वेळ म्हटलं मला पाठ अगदी न चुकता, कुठेही न थांबता, न अडखळता मला वाचता येईल का, माझं तोंडपाठ आहे का, मी पाहण्याचा प्रयत्न केला. 1-2 वेळा मी चुकलो, थांबलो कुठेतरी मी. अनेक वेळेला हे 100 वेळेला आमच्या वाचण्यातून गेलेला असेल, संदेश ऐकलेला असेल, वाचलेला असेल पुष्कळ वेळेला, तरी सुद्धा गलती 2:20 हे जे संत पावलाचं फार महत्वाचं किंवा एक प्रकारे त्याच्या साक्षीचं जे काही वचन आहे, हे वचन तितकं तोंडपाठ अजूनही होत नाही काही वेळेला. कदाचित कुणाचं तरी अगदी व्यवस्थित असेल, परंतु अगदी न थांबता, न अडखळता जर आम्ही वाचायचा प्रयत्न केला किंवा बोलायचा प्रयत्न केला तर कुठंतरी थोडस एक शब्द मागं पुढं होत असतो. परंतु संत पाऊल या ठिकाणी म्हणतोय की देवानं माझ्यावरती प्रीती केलेली आहे. आणि प्रीती आम्हाला काय दाखवतं? प्रीतीवरती आम्ही अनेक वेळेला संदेश ऐकला, पण प्रीती आम्हाला काय सांगते? एक समेट नाही का, दोघांच्या मधला समेट किंवा दोघांना अगदी जवळ आणते नाही का. प्रीती ही काय करते? प्रीती आम्हाला जवळ आणते. प्रीती आमचा समेट करत आहे. प्रभूने, देवानं तुमचा आणि माझा काय केलेला आहे? समेट केलेला आहे नाही का. संत पाऊला या ठिकाणी ते सांगत आहे माझ्यावरती प्रीती केली. संत पाऊलाचं जीवन आपल्याला ठाऊक आहे, पण असं असताना सुद्धा तो म्हणतो की त्याने माझ्यावरती प्रीती केली. पुढे म्हटलेलं आहे की माझ्याकरिता त्याने स्वतःला दिलं. माझ्याकरता स्वतःला दिलं. वधस्तंभावरती त्याने स्वतःला दिलं. काय त्याला सांगत आहे? काय त्याच्यातून आम्हाला दर्शवत आहे किंवा काय आम्हाला त्याच्यातून समजत आहे? वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. बलिदान त्या ठिकाणी त्याने केलेला आहे. पापाबद्दलचा जो यज्ञ होता तो त्यांनी त्या ठिकाणी परिपूर्ण रीतीने पूर्ण केलेला आहे. स्वतःला माझ्याकरिता दिलं. माझा जो काही दंड होता, माझा जो काही न्याय होता, आपणावरती त्या ठिकाणी त्याने घेतला. मज करता त्याने स्वतःला वधस्तंभावरती दिले. यज्ञ अर्पण त्या ठिकाणी केलं आणि आमची मुक्तता केलेली, आमची सोडवणूक केलेली आहे. जर 22वं वचन 21वं वचन जर पहिला भाग जर बघितला ना, तर त्या ठिकाणी सुद्धा तो म्हणत आहे मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही. मी ही जी कृपा मला मिळाली, ही जी दया मला मिळाली, ही जी प्रीती मला मिळाली, हे जे प्रगटीकरण, हे जो नवीन आत्मा किंवा हे नवीन जीवन ज्याला मला प्रभूने दिलं, ही जी कृपा प्रभूने माझ्यावरती केली, ती मी व्यर्थ करीत नाही. देवाच्या कृपेचं महत्व, प्रभूने केलेल्या कृपेचा जाणीव संत पावलाला आहे. आणि म्हणून स्वतःचं कर्तव्य काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, या वचनातून तो आम्हाला दाखवत आहे. संत पाऊल, आपल्याला ठाऊक की संत पाऊल हा अतिशय विद्वान असा मनुष्य, विद्वान अशी व्यक्ती आहे. अगदी पाऊल होण्याच्या आधी तो शाऊल होता, आपल्याला ठाऊक आहे. विद्वान आपण कशामुळे म्हणतो? त्याने स्वतःची साक्ष त्यांनी सांगितलेली आहे वचनामध्ये. आपण हे समजू शकतो. या नवीन करारामधल्या 27 जी पुस्तक आहेत, या 27 मधले निम्मे पत्र किंवा निम्म पुस्तक कुणी लिहिली? संत पावलाने लिहिलेली. 13 पत्र संत पावलाने लिहिलेली आहेत. या 13 पत्रामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत अशा प्रकारचं प्रगटीकरण संत पावलाने प्रगट केलेलं आहे. फिलिप्पीमध्ये जर वाचलं किंवा
प्रगटीकरण प्रेषितांची कृत्य 26व्या अध्यायामध्ये जो तो ॲग्रिपा राजाच्या पुढे साक्ष देतो ना, त्यावेळेला तो स्वतःबद्दल सांगत आहे त्या ठिकाणी, मी धर्मशास्त्राचा कडकडीत रीतीने अभ्यास केलेला आहे किंवा पालन केलेलं आहे. तो पारंगत असा झालेला आहे, त्यामध्ये धर्मशास्त्रामध्ये तो पारंगत असा झालेला आहे, पंडित त्याला म्हटलेलं आहे. आणि या जवळजवळ या 13 पुस्तकामधून आज आम्ही पाहतो की जरी 2000 वर्षांपूर्वी हे त्यांनी लिखाण केलेलं आहे. पहिल्या शतकामध्ये 60-70 या इसवी सनाच्या 60-70 मध्ये ही पत्र संत पौलाने लिहिलेली आहे. 2000 वर्षांमध्ये या वचनांच्या द्वारे किती अगणित लोकांचं तारण किंवा उद्धार झालेला आहे, ख्रिस्त पुष्कळांना कळालेला आहे, नाही का? किती विद्वान तो मनुष्य असेल, किती विद्वान व्यक्ती ती आहे. आणि म्हणूनच संत पौलाची पत्र जी आहेत ना, ती फारच उत्तेजन देणारी किंवा आत्मिक जीवन देणारी अशी आमच्यासाठी आहे. वास्तविक हा पाऊल या आधी काय होता, तो शाऊल होता, नाही का? आपल्याला त्याचे संपूर्ण सगळे काही हिस्ट्री किंवा त्याचा जो इतिहास आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. शाऊल, शाऊल या नावाचा अर्थ काय? शाऊल म्हणजे मोठा आणि पाऊल म्हणजे छोटा, लहान. त्याच्या नावाचा अर्थ असा आहे. आणि वास्तविक पाहताना सुद्धा जरी उल्लेख कुठं नसला तरी परंतु जे काही पवित्र शास्त्राचे अभ्यासक जे आहेत ना, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे संत पावलाची उंची सुद्धा जी आहे ना, शारीरिक यष्टी किंवा उंची जी आहे ना, ती थोडी कमी होती. सर्वसाधारण जे काही 5-5.5 जी काही मनुष्याची असती ना, त्यापेक्षा थोडं कमी असा तो होता. उंचीने सुद्धा थोडा कमी. परंतु नाही का, मराठीमध्ये आपल्याला एक म्हण आहे, ठाऊक आहे, लहान मूर्ती आणि थोर कीर्ती. संत पावलाच्या बाबतीत सुद्धा आम्ही पाहतो की हा अतिशय विद्वान अशा प्रकारचा, त्याच्या आधीच जर पाहिलं तर तो फार एक मोठा असा होता. त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये किंवा त्या समाजामध्ये, त्या ठिकाणी, त्या राज्यामध्ये, त्या वेळेला त्याला खूप मान असा होता. लोक त्याला सगळेजण ओळखत होते. परंतु ज्या वेळेला त्याचं पाचारण झालेलं आहे, बरोबर, येशू ख्रिस्ताने त्याला ज्या वेळेला हाक मारून बोलावलं, आचरण केलं सेवेसाठी, त्यावेळेला काय झालेला आहे, तो अतिशय लीन आणि नम्र असा तो झालेला आहे. वचनामधून आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर तो स्वतःला काय म्हणत आहे, एक दास, एक सेवक, नम्र असा तो दाखवत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला जे पाचारण झालेलं आहे, जी तुमची माझी निवड प्रभूने केलेली आहे, अद्भुत अशा प्रकारे जगाच्या सर्व विचित लोकांच्या मधून तुमची माझी निवड केलेली असताना संत पावलाचा जो काही अनुभव आहे, याला तो आमचा बी सुद्धा अनुभव आहे. आम्हाला त्याची उपकारस्तुती ह्यासाठी सुद्धा करायची आहे. जगामध्ये पुष्कळ लोक मोठे आहेत, परंतु त्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीये, हे सत्य त्यांना पुष्कळांना कळालेलं नाहीये. परंतु प्रभूची आराधना उपकारस्तुती आम्हाला करायची आहे की हे जे अनुभव जे काय संत पावलाच्या जीवनामधले साक्ष त्याची जी काय आहे, तुमची आणि माझी सुद्धा साक्ष ती झालेली आहे. या 5-6 याच्यावरती थोडंसं आपण सविस्तर मनन करणार आहोत. परंतु जुन्या करारामध्ये सुद्धा जर पाहिलं तर आणखीन त्या ठिकाणी सुद्धा कोण आहे, एक शाऊल आहे, नाही का? हा पाऊल होण्याआधी काय होता, शाऊल होता. कसा होता, काय होता, थोडक्यामध्ये आपण पाहू. आणि जुन्या करारामध्ये सुद्धा एक शाऊल त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. एक थोडस जर दोघांच्या बाबतीमध्ये 2 शाऊल आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले, जुन्या करारामधला आणि नवीन करारामधला, दोघांच्या जीवनामधलं काही साम्य सुद्धा आहे आणि काहीतरी अगदी दोघांच्या मध्ये विरोधाभास सुद्धा आपल्याला दिसत आहे. वरच्या या 5-6 याच्यावरती मनन करण्याआधी थोडंसं जरा आपण याकडे पाहूया.
की त्या शाऊलात आणि ह्या शाऊलात काय फरक आहे, किंवा कशा रीतीने त्या शाऊलाची निवड झाली, याही शाऊलाची परमेश्वराने कशा प्रकारे निवड केलेली आहे, काय त्याच्यावरती जबाबदारी सोपवली, ह्याच्यावरती काय सोपवली, कुणी पूर्ण केलं, कुणी नाही पूर्ण केली, काय केले आहे. थोडक्यामध्ये जर पाहायचं तर एक अशा ज्या गोष्टी आहेत मी आपल्याकडे ठेवतो. पहिलं जे आहे ना, त्या जुन्या करारामधला शाऊल जो आहे, आपल्याला पहिलं शमूएल आणि याचा 9व्या अध्यायामध्ये त्याची निवड आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं शमूएल 9वा अध्याय, शाऊलाचं पाचारण त्या ठिकाणी झालेलं आहे. या नवीन करारामधला सुद्धा जो काही शाऊल आहे त्याची निवड सुद्धा केलेली असताना आपल्याला तो कुठं सापडतो, प्रेषितांची कृत्ये 9व्याच अध्यायामध्ये तो सापडत आहे. हा शाऊल 9व्या अध्यायामध्येच आहे आणि हा नवीन शाऊल हा पाऊल हा सुद्धा 9व्याच अध्यायामध्ये आपल्याला दिसत आहे. दुसरी एक गोष्ट पाहूया आपण. जुना जो करारातला शाऊल आहे त्याला इस्रायलाचा राजा म्हणून त्याला पाचारण करण्यात आलं. इस्रायलाचा राजा, पहिला राजा. परंतु या शाऊलाला याची निवड, याचं पाचारण कशासाठी केलं? एक दास, एक सेवक, देवाचा नम्र सेवक, दास म्हणून त्याला त्याने वापरलेला आहे. दोघांमधला फरक आहे. तिसरी गोष्ट आम्ही जर पाहिली, त्या शाऊलाचा विचार केला तर पहिले शमूएल 9वा अध्याय 1ल्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की तो शाऊल जो आहे तो सुद्धा बन्यामीन वंशामधलाच आलेला आहे, 9:1 प्रमाणे. आणि हा जो शाऊल पाऊल आहे तो सुद्धा बन्यामीन वंशामधला आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 5व्या वचनामध्ये संत पाऊल स्वतःच्या बद्दल साक्ष त्या ठिकाणी देत आहे की मी सुद्धा बन्यामीन वंशामधला आहे म्हणत आहे. पहिलं शमूएल 9 आणि 3 मध्ये जर पाहिलं तर तो शाऊल काय करत होता? आपल्या बापाची हरवलेली गाढवं त्या ठिकाणी तो शोधायला गेलेला आहे. आणि नवीन करारामधला जो शाऊल पाऊल याला पाचारण केलेले प्रभू येशू ख्रिस्ताने कशासाठी? त्या बापाची हरवलेली जी काही मेंढरं आहेत, आम्ही मेंढरं आहोत, त्याच्या कळपातील मेंढरं आहोत, आणि हरवलेले मेंढरं पुन्हा कळपात आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने शाऊलाची, या पाऊलाची निवड केली आहे. तो शाऊलच होय, तो पाऊल झालेला आहे, परंतु अशा रीतीने त्याची निवड, तो राजा म्हणून, हा सेवक म्हणून, हा गाढव शोधण्यासाठी गेलेला आहे. याची निवड हरवलेली देवाची मेंढरं शोधण्यासाठी परमेश्वराने केलेली आहे. पहिले शमूएल 9, 15 आणि 16 आणि 10व्या आणि 1ल्या वचनामध्ये जर पाहिलं तर शमूएल हा जो देवाचा याजक, हा याजक अगदी लहानपणापासून जो प्रभूची, परमेश्वराची हाक ऐकणारा, या याजकाच्या द्वारे या शाऊलाला अभिषेक झालेला आहे, नाही का? तुम्ही घरी गेल्यानंतर पाहिजे तर हा पहिले शमूएल याचा 9वा अध्याय हा संपूर्णपणे वाचल्यानंतर या सगळ्या गोष्टी या एकाच अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या शमूएलाच्या द्वारे परमेश्वराने त्याला आज्ञा केली आणि त्याला अभिषेक करण्यात आला. शाऊलाला राजा म्हणून त्याला अभिषेक केला. आणि ज्या वेळेला या शाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताने हाक मारली दमिश्काच्या रस्त्यावरती, त्यांनी ती हाक ऐकली, त्यांनी तो प्रकाश पाहिला, ते तेज परमेश्वराचं पाहिलं, आणि काय झालेला होता? तो आंधळा झालेला होता. 3 दिवस तो आंधळा होता, त्याला काही दिसत नव्हतं. पण देवाच्या सेवकांनी सुद्धा येऊन त्याच्या डोक्यावरती हात ठेवून काय केलेलं आहे? त्याचे डोळे उघडलेले आहे. त्याला एक नवीन दृष्टी त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. दोघांच्या मध्ये पुष्कळ काही, अगदी ह्या दोन्ही शाऊलांच्या मधलं हे अगदी काही गोष्टी सारख्या, साम्य अशा आहे. त्या शाऊलाने जर पाहिलं आपण जुन्या करारातला,
त्याने काय केलं? त्याने प्रजेचा सुद्धा पुष्कळ छळ केला आणि देवाचा सेवक जो अभिषिक्त जो निवडलेला दावीद, या दाविदाचा तर त्याने पुष्कळ काही छळ केला नाही का? त्याला ठार मारण्याचा सुद्धा त्याने पुष्कळदा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पाठीमागं तो लागलेला आहे. जीव घ्यायचा त्याने पुष्कळदा प्रयत्न केलेला आहे. नवीन करारामधला जो काय शाऊल, आपल्याला ठाऊक आहे, ह्यांनी सुद्धा काय केलं? पूर्वी पाऊल होण्याच्या आधी ख्रिस्ती मंडळीचा छळ केला. पुरुष, स्त्रिया, लहान लेकरं, बालकं यांचा छळ करायचा, त्यांना बांधायचं, त्यांना तुरुंगात न्यायचं, त्यांचे फटके मारायचे. अशा प्रकारे त्याने देवाच्या मंडळीचा छळ केलेला आहे. नंतर त्याला पाचारण झालं, त्याचं जीवन बदललेलं आहे प्रभूने. याने अभिषिक्ताचा, दाविदाचा, देवाच्या सेवकाचा छळ केला. याने संपूर्ण मंडळीचा सुद्धा त्याने छळ केलेला आपल्याला पाहिजे. शाऊलाची जी निवड परमेश्वराने ज्या उद्देशाने केलेली होती, माझ्या इस्रायल प्रजेला याने सांभाळावं, पाळावं, त्यांचं नेतृत्व करावं, परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराची योजना, परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचे संकल्प शाऊलाने पूर्णतेस नेलेले नाही. परंतु या शाऊलानं जे आहे, पौलानं, ज्या वेळेला त्याला प्रभूचं दर्शन झालं, त्यावेळेला त्याने जे काही हाक मारली आणि त्याच्यानंतर जे काही त्याला प्राप्त झालेलं आहे, त्या परमेश्वर देवबापाची, प्रभू श्री ख्रिस्ताची इच्छा जाणून घेऊन त्याने काय केलेली आहे? ती इच्छा त्याने परिपूर्ण केलेली आहे. वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्याची परिपूर्ण इच्छा मी जाणून घेऊन ती परिपूर्ण करण्यात आहे. पहिल्या शमूएल 9 आणि 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला त्या ठिकाणी काय होतं की पूर्वी देवाच्या सेवकाकडं जायचं असेल किंवा देवाच्या द्रष्ट्याकडे जर जायचं असेल तर काय, काहीतरी त्यांना अर्पण घेऊन जावं लागत असेल, काहीतरी त्यांच्याकडे दान घेऊन जावं लागत असेल. 9 आणि 8 मध्ये तो उल्लेख आहे. तो त्या ठिकाणी शमूएलाकडे जात असताना, म्हणजे त्या गाढवांचं कुठं आहे, काय आहे, हे देवानं त्या शमूएलाला दाखवावं, शमूएलाने मला सांगावं, मी त्याप्रमाणे शोध करावा, यासाठी ते काय करतात, ते जातात शमूएलाकडे आणि त्याला विचारण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी ते रुपे नजराना घेऊन जात आहे. हा जो शाऊल होता नवीन करारामधला, 9 अध्याय 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितमध्ये की अधिकाऱ्यांच्याकडनं त्याने काय घेतलेलं आहे? अधिकार घेतलेला आहे, हुकूम घेतलेला आहे, फरमान घेतलेले आहे, पत्र घेतलेले आहे. कशासाठी? ते घेऊन तो जात आहे. इथं अर्पण आणत आहे आणि इकडे मात्र हा छळ करण्यासाठी पत्र अधिकार घेऊन जात आहे. तो शाऊल, त्याचा शेवट कसा झालेला आपल्याला ठाऊक आहे. तलवारीवरती तो पडून शेवटी मरण पावलेला आहे. त्याच्यावरती मला जास्त आता या गोष्टी वास्तविक वेळ झाली नाही, परंतु त्या शाऊलाचा शेवट जो आहे हा कसा झालेला आहे? तलवारवरती तो पडलेला आहे. ज्या वेळेला शत्रू त्याच्या पाठीमागे लागले, त्यावेळेला आता माझा शेवट जवळ आलेला आहे. त्यांनी ओळखलं, मी शत्रूंच्या हाती पडून माझी विटंबना होईल आणि वाईट रीतीने मला मरण येईल. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे? तो स्वतःच्या तलवारीवरती पडलेला आहे आणि इथं त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. या देखील शाऊलाचा, पौलाचा शेवट आपल्याला माहिती आहे की कसं झालेलं आहे. तलवारीने त्याचं सुद्धा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या साठी सुवार्ता सांगत असताना, मंडळीची सेवा, आत्मे जिंकत असताना, परमेश्वराची इच्छा, योजना परिपूर्ण करत असताना पुष्कळ वेळेला तुरुंगवास किंवा छळ, अपमान या गोष्टी त्याने सहन केल्या आणि शेवटचा जो काही त्याचा अंत जो आहे तो आपल्याला ठाऊक आहे की तलवारीने त्याचं सुद्धा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. ज्या वेळेला त्या शाऊलानं परमेश्वराचा शब्द, जी निवड, जी काय त्याची परमेश्वराची इच्छा होती, या गोष्टी मानल्या नाहीत, नाही का, त्याप्रमाणे तो चालला नाही, ते पाचारण त्याने जाणून घेतलं नाही आणि त्याला काय करण्यात होतं? त्याला
झुगारून देण्यात आलं, त्या राजपदावरून त्याला काढून टाकण्यात आलं. पहिल्या शमूएल 16:1 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. परंतु संत पाऊल ज्या वेळेला परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि तो त्या सेवेमध्ये आला आणि आपलं जीवन त्याने त्याच्यासाठी समर्पित केलं, आम्ही काय पाहतो, या राजाला झुगारून दिलं. परंतु या संत पावलाला काय करण्यात आले, दुसरे करीन 12:2 मध्ये आम्ही हे वाचलं की तो एकच असा आहे की त्याला 3ऱ्या स्वर्गापर्यंत वर उचलून नेण्यात आलं. 3ऱ्या स्वर्गापर्यंत त्याला वर उचलून नेण्यात आलं. का? जी सेवा प्रभूने त्याला दिलेली, ती सेवा त्याने अगदी प्रामाणिक रीतीने परिपूर्णपणे त्याने पूर्ण केलेली आहे. पहिले शमूएल 18 आणि 17 मध्ये शाऊल हा स्वतःच्यासाठी जगलेला आहे. त्याचे संदर्भ बरेच आहेत, परंतु स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गौरवासाठी, स्वतःच्या कर्तृत्वासाठी तो जगला. परंतु संत पाऊल आपल्याला माहिती आहे की करिंथकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि हे माफ करा, गलती 2 आणि 20 हे वचन, किंवा आणखीन गलती 6 आणि 14 ह्या वचनामध्ये संत पाऊल स्वतःची साक्ष सांगत असताना म्हणते, माझं जीवन हे ख्रिस्तासाठीच आहे. जगातल्या सर्व गोष्टी मी केर कचरा अशा लेखत आहे. फिलिपाईमध्ये आपल्याला पाहिलं, जगणे मला ख्रिस्त आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. संत पाऊल या गलती 2:20 मधून या गोष्टी आम्हाला पुढे दाखवत असताना थोडंसं जे काय आम्ही दोन्ही पावलांच्या मधला, दोन्ही शाऊलांच्या मधला जो काय एक स्वभाव हा कसा होता, तो कसा होता, ह्याची निवड परमेश्वराने केली, याची सुद्धा परमेश्वराने निवड केली. कुणी देवाची योजना, परमेश्वराचा शब्द मानला, कुणी त्याचा गौरव केलेला आहे, कुणी त्याच्या इच्छेप्रमाणे चाललेलं आपल्याला दिसत आहे. प्रियानो, तुमची आणि माझी सुद्धा निवड प्रभूने यासाठी केलेली आहे. आणि म्हणून हे जे काही एक आपण 5-6 गोष्टी पाऊलाच्या संबंधामध्ये आम्ही ज्या पाहिलेल्या आहेत, की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. जे मरण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं आपलं मरण त्याने आपणावरती स्वतःवरती घेतलेला आहे. तो आमच्यासाठी मरण पावलेला आहे. पावलाचा जो काही स्वतःचा अनुभव, साक्ष, ती आमची सुद्धा साक्ष नाही. आमचं मरण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलं, तो बदली आमच्यासाठी त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. आणि आम्हाला जे काही त्याने आमचं जीवन जे काही या जगामधलं दैनंदिन जे आमचं जीवन आहे, हे कसं आहे, एक नवीन जीवन आमचं त्याने आम्हाला दिलेलं आहे. नवीन आत्मा त्याने आम्हाला दिलेला, नवीन स्वभाव त्याने आम्हाला दिलेला आहे. तुम्हाला दिलेला आहे, मला दिलेला आहे, पुष्कळांना आमच्या त्याच्या निवडलेल्या प्रत्येकाला दिलेला आहे. आम्हाला त्याची त्याबद्दल आराधना करायची आहे. जे जीवन त्याने आम्हाला यामध्ये दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये आम्हाला त्याने आशा दिलेली, नाही का, की एक दिवस तो येणार आहे. त्या आशेकडे पाहत आम्ही आमचं जीवन जगत आहोत. संत पाऊल ज्याप्रमाणे म्हणतोय की माझं जे जीवन आहे ते विश्वासाचं जीवन मी जगत आहे. 2:20 मध्ये 5 वेळेला त्यांनी स्वतःबद्दल सांगितलेलं, 6 वेळेला तो म्हणत आहे, मी माझ्या मजमध्ये माझ्यासाठी स्वतःची साक्ष सांगत असताना हा अनुभव तुमचा आणि माझा सुद्धा आहे. आम्हाला सुद्धा प्रभूने नवीन आत्मा दिलेला आहे, नवीन जीवन त्याने आम्हाला दिलं, नवीन स्वभाव त्याने आम्हाला दिलेला आहे. ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती 2:5-17 प्रमाणे त्याने आम्हाला केलेलं आहे. आम्हाला त्याची त्याबद्दल आराधना करायची. जी प्रीती त्याने तुमच्यावर माझ्यावरती केली, संत पाऊल म्हणतो की माझ्यावरती त्याने प्रीती केली, माझ्याकरता तो मेला, तुमच्या आणि माझ्याकरता सुद्धा प्रभू मरण पावलेला आहे. तुमचं माझं मरण त्याने आपणावरती घेतलं. यज्ञ, अर्पण, बलिदान या गोष्टी नियमशास्त्रातल्या संपूर्णपणे त्याने रद्द केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत स्वतःच्या अर्पणाच्या बलिदानाच्या द्वारे. आम्हाला त्याच्याबद्दल त्याची उपासना करायची आहे. माझं जीवन जे त्याच्यासाठी म्हणत आहे, अर्पण आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काय अर्पण द्यायचं आहे, नाही का प्रभूला. नियमशास्त्राची अर्पण संपलेली आहे, परंतु अंतःकरणापासून निघणारे जे काही अर्पण आहे, स्तुतीचा यज्ञ,
प्रभूने त्या ठिकाणी यज्ञ पूर्ण केलेला आहे त्या वधस्तंभावरती, पण आम्हाला त्याच्यासाठी काय यज्ञ द्यायचा आहे? तर आमच्याकडनं आम्हाला त्याला आराधना, आमची उपासस्तुती, आमच्यासाठी केलेल्या सर्व कृपेचं स्मरण करून, त्याच्या प्रीतीचं स्मरण करून, त्याच्या बलिदानाचं स्मरण करून आम्हाला त्याची आराधना उपासना करायची आहे. आमचा समेट प्रीतीच्या द्वारे त्याने केलेला आहे. संत पाऊल या ठिकाणी जो म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खिळलेला आहे म्हणत आहे. मी थोडा विचार केला की संत पाऊलाने असं का म्हणावं मी वधस्तंभावरती खिळलेला आहे? त्याला असं का नाही लिहिता आलं की मी ख्रिस्ताबरोबर त्या कबरेमध्ये पुरला गेलेलो आहे, त्या कबरेमध्ये मी त्याच्याबरोबर मरण पावलं, असं का नाही म्हटलं संत पाऊल? पण संत पावलाला तो वधस्तंभ दाखवायचा आहे. त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताचं जे काय मरण आहे ते किती क्रूर आहे, ते मरण किती लज्जास्पद आहे, किती अतीव अशा प्रकारच्या वेदनांचं ते मरण आहे, अपमानित असं जे मरण आहे, हाल हाल करून केलेलं ते मरण वधस्तंभावरचं संत पावलाला या वचनामधून ते दाखवायचं आहे. आणि हे सर्व कशासाठी आहे? तो म्हणतो की माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे, माझ्यासाठी त्याने ते सर्व सहन केलेलं आहे, वधस्तंभावरती मरण पावलेलं आहे. म्हणून म्हटलं, मी विचार केला, म्हटलं की ह्यांनी असं का नाही केलं? मी त्या कबरेमध्ये त्याच्याबरोबर पुरला गेलो. या संपूर्ण त्याच्या पत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संत पावलाला वधस्तंभाचं महत्व किती आहे हे त्याने अनेक पत्रांमधून ते प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, वेळ संपलेला आहे, परंतु या गोष्टी आपण लक्षात घेऊया की या 2:20 मध्ये, गलती 2:20 मध्ये संत पाऊल जी स्वतःबद्दलची जी एक साक्ष सांगत आहे, आणि हे साक्ष त्याची स्वतःची जरी असली, हे वचन जरी त्याने स्वतःबद्दल जे काही प्रगट केलेले आहे, परंतु तोच अनुभव तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा त्याने दिलेला आहे. आणि म्हणून या वचनाप्रमाणे आम्ही त्याची आज आराधना करूया. प्रभूने तुमची माझी सुद्धा निवड केली आहे. त्या शाऊलाची निवड केली होती, ह्या शाऊलाची निवड केली होती. त्यांनी देवाचं वचन किंवा त्याने प्रभूची परमेश्वराची आज्ञा मानली नाही, त्याप्रमाणे वागलेलं नाहीये, आणि त्याचा शेवट वाईट झालेला आहे. तुम्हाला मला परमेश्वराने या जगामधून प्रभू येशू ख्रिस्ताने निवडून घेतलं, शुद्ध केलं, पवित्र केलं, नवीन आत्मा, नवीन जीवन, नवीन स्वभाव आम्हाला दिलेला आहे. जगणं हे आमचं त्याच्यासाठी आहे. आराधना करणं, त्याची उपासना करणं, जे काही 21व्या वचनामध्ये म्हणतो की मी त्याची कृपा मी व्यर्थ होऊ देणार नाही. गलाती 2:21 मध्ये म्हणतो जी कृपा प्रभूने माझ्यावरती केली ती मी व्यर्थ होऊ देणार नाही. प्रियानो, तुम्हाला मला सुद्धा ही कृपा मिळालेली आहे. तुमची माझी निवड त्यांनी केलेली आहे. कशासाठी? जी आशा संत पाऊल म्हणतो की माझं जीवन जे आहे ते विश्वासानं आहे, त्या आशेने आहे. पुढे ती मेथायला लिहिताना तो म्हणतो की ती माझी धाव जी आहे ना, ती धाव मी त्याच्याकडे पाहत करत आहे. तुम्हाला मला सुद्धा ती आशा प्रभूने दिलेली आहे की एक दिवस आम्ही काय करणार आहोत? आम्ही त्याच्याकडे जाणार आहोत. नाही, तो येणार आहे किंवा आम्ही त्याच्याकडे जाणार आहोत. पुढं योहान सुद्धा पहिल्या पत्राच्या मध्ये पहिलं पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते काय? तो येईल आणि त्यावेळेला काय होणार आहे? आम्ही उचलले जाऊ, आम्ही बदलून जाणार आहोत. नाही, ही आशा आमच्यासाठी आहे, हा विश्वास आमचा आहे की येणार प्रभू, एक दिवस येणार किंवा मी त्याच्याकडे एक दिवस जाणार, आणि तो दिवस एक येईल की आमचं रूपांतर होणार, आम्ही त्याच्यासारखे होऊ, आम्ही त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही जाणार आहोत. ही आम्हाला त्याने आशा दिलेली, हा आमचा विश्वास सुद्धा त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून या संत पावलाच्या या गलाती 2:20 प्रमाणे जे अनुभव संत पावलाचे आहेत, जे सांगतो हे तर त्या 20 मधून तुम्ही आणि मी सुद्धा या प्रमाणे प्रभूची आराधना थोडक्याच्या शब्दामध्ये करणार आहोत. वेळ झालेला असल्यामुळे थोडक्या शब्दामध्ये आपली आराधना असू द्या की जेणेकरून इतरांना सुद्धा आराधनेमध्ये भाग घेता येईल. एक भाऊ एक बहीण आपण उपकार स्तुती आराधना. प्रभूजी, हे आराधनेचं अर्पण तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी हा सुंदर दिवस, हा समय तुम्ही आम्हाला दिलात. आम्ही आपल्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करीतो. प्रेमळ देव बाप्पा,
जे अद्भुत अशा प्रकारची कृपा तुम्ही आम्हावरती केलेली आहे, मजवरती सुद्धा केलेली आहे. देवबापा, त्याबद्दल मी तुमची स्तुती करीतो, धन्यवाद करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्यासाठी दिलं, त्या येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरचं ते क्रूर अशा प्रकारचं मरण, हाल केलेलं मरण, शापित अशा प्रकारचं मरण माझ्यासाठी सहन केलं, आम्हासाठी तुम्ही ते सहन केलं. आणि त्या बलिदानाच्या अर्पणाच्या द्वारे देवबापा तुम्ही सर्व दंड आणि न्याय दूर केलेला आहे. धन्यवाद देतो, उपकार मानतो. जी स्वर्गीय आशा प्रभू दिलेली आहे की तुम्ही लवकर परत येत आहात आणि मला आपल्या संगती तुम्ही घेऊन जाणार आहात. जसं तुम्ही आहात तसं तुम्ही आमचं रूपांतर करणार आहात. प्रभूजी, त्या धन्य आशेबद्दल आणि तो जो विश्वास तुम्ही दिला त्याबद्दल प्रभूजी तुमच्या नावाला मान, महिमा, स्तुती आणि धन्यवाद देतो. दळ परमेश्वरा, काही एक योग्यता नसताना सुद्धा, पात्रता नसताना सुद्धा प्रभू तुम्ही निवडलेलं आहे. मला निवडलं, आम्हाला निवडलं. धन्यवाद देतो, स्तुती करीतो. प्रेमळ प्रभू, जे बलिदान तुम्ही दिलेलं आहे आणि त्याचं स्मरण, त्याची आठवण म्हणून हा मेज तुम्ही पुढे ठेवलेला आहे, आभार मानतो. धन्यवाद देतो, का स्तुती सर. माझी प्रार्थना, माझी आराधना तुमच्या चरणाजवळ मी सादर करतो म्हणून तुम्ही मान्य करा. आमेन. उभं राहूया आणि बायबल कोर्स गाऊया. श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र. दोन, मराठी आणि हिंदी. दोनच भाषेत बघूया, मराठी आणि हिंदी. श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र, श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र, दररोज वाचाल सायंकाळी मार्गावर, ओ श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र. दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल, दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल, पढ़े जो इसको रोज बरोज, मार में खतरा कोई न हो, ओ दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल. बसूया खाली. प्रभूच्या पवित्र मेजामध्ये आपण भाग घेणार आहोत आणि अगदी संक्षिप्त थोडक्यामध्ये वचनाकडे पाहणार आहोत. मग अशी आपण शाऊलाच्या जीवनाकडे आणि पाऊलाच्या जीवनाकडे आपण पाहिलेलं आहे. त्याच अध्यायामध्ये आपण पुन्हा एकदा येऊया. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय, पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि 22, 23 आणि 24. पहिले शमूएल 9 अध्याय 22, 23 आणि 24 ही वचनं मी आपणासाठी वाचून दाखवतो. शमूएलाने शाऊलाला व त्याच्या गड्यांना भोजनगृहामध्ये नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते. त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्यास बसविले. शमूएलाने आचार्याला सांगितले, जो वाटा मी तुला राखून ठेवाव्यास सांगितले होते तो घेऊन ये. आचार्याने मांसाचा फरा आणि त्याचबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि मग शाऊला पुढे ठेवले. तेव्हा शमूएल म्हणाला, हे पहा, हे राखून ठेवलेलं आहे, हे आपल्या समोर ठेवून खा, कारण मी लोकास आमंत्रण केले आहे. तेव्हापासून ह्या नेमिलेल्या समयापर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे. या प्रकारे शाऊलानं त्या दिवशी शमूएलाबरोबर भोजन केले.
आणखीन एक शास्त्र बघूया. लूक वर्तमान याचा 22वा अध्याय, लूक 22 आणि 14-15. लूक 22:14-15. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याचबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलंडनाचे भोजन तुम्हा बरोबर करायची माझी फार उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. 2 शास्त्र भाग आपण पाहिलेले आहेत आणि या दोन्ही शास्त्र भागामध्ये भोजन, जेवण, मेज, टेबल, आमंत्रित जण, प्रमुख असे काही जण याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही भागाकडे जर पाहिलं, मग आपण पुष्कळ याच्यावरती थोडंसं विचार केलेला आहे, परंतु या ठिकाणी पहिले शमूएल याच्या 9व्या अध्यायामध्ये जे आम्ही वाचलं त्या ठिकाणी काय पाहायला मिळतं आपल्याला? हा शाऊल हा कोण आहे? एक राजा, त्याने अभिषिक्त केलं शमूएलानं. देवाचा अभिषिक्त याजक जो शमूएल, बालपणापासून देवाच्या मंदिरामध्ये राहिलेला तो याजक आहे. तो प्रमुख याजक किंवा एक प्रकारे एक फार चांगला सेवक असा आहे, देवाचा, परमेश्वराचा सेवक. आणि त्याने काय केलेलं त्या ठिकाणी आज्ञा परमेश्वराने दिली की मी ज्याला तुझ्या पुढे आणणार आहे त्याला तू अभिषेक कर आणि नंतर त्याच्याबरोबर भोजन कर. परमेश्वराने निवडलं शाऊलाला, राजा म्हणून निवडलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की हा शास्त्रभाग पुष्कळ मोठा आहे. 18 पासून जर पुढे पाहिलं तर कशा रीतीने शमूएल शाऊलाची निवड करतो, त्याला अभिषेक करतो आणि नंतर त्याला त्या भोजन गृहामध्ये घेऊन येत आहे. भोजन गृहात घेऊन येतो आणि जो राखून ठेवलेला जो महत्वाचा जो काही एक वाटा तो त्याच्या पुढे ठेवत आहे. त्या ठिकाणी आणखी काय आहे? आमंत्रित असे सुद्धा आहेत. 30 जण त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ते वाट पाहत आहेत त्या राजाची. तो शाऊल हा ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्यांच्या सोबत शमूएलने सांगितले की त्याच्या सोबत ते भोजन त्या ठिकाणी त्यांना करायचं आहे. या ठिकाणी लूक वर्तमान आम्ही पाहिलेले आहे की काय प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्या निवडलेल्या शिष्यांच्या संगतीमध्ये बसून त्या ठिकाणी ते शेवटचं भोजन करत आहे आणि म्हणत आहे की याच्यानंतर मी पुन्हा भोजन करणार नाही. आपल्या शिष्यांच्या संगतीमध्ये तो भोजन करत आहे. तिथं सुद्धा काय आहेत? 12 हे शिष्य निवडलेले आहेत, आमंत्रित असे आहेत आणि त्यांच्या बरोबर प्रभू भोजन करत आहे. या ठिकाणी हा शाऊल राजा आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो काय प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा असा आहे. वास्तविक पाहताना शाऊलाची प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुलना होऊ शकत नाही किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना शाऊलाबरोबर होऊ शकतच नाही. मगाशी आम्ही दोघांच्या मध्ये तुलना वगैरे विरोधाभास वगैरे पाहिला ते ठीक आहे, पण या ठिकाणी एक प्रसंग मात्र दोघांच्या संबंधामध्ये दाखवलेला आहे. हा राजा सुद्धा काही आमंत्रितांच्या संगती त्या ठिकाणी भोजन त्या टेबलाजवळ घेत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या निवडलेल्या पवित्र जनांच्या संगती म्हणजे त्याचे शिष्य जे आहेत त्यांच्या संगती तो भोजन घेत आहे. तुम्ही आणि मी सुद्धा काय केलं? तुम्हाला आणि मला सुद्धा त्याच राजाने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आम्हाला त्याने तारणाचा अभिषेक त्याने आम्हाला दिलेला आहे, त्याच्या आत्म्याचा अभिषेक त्याने आम्हाला दिलेला आहे, त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. एक विशेष अशा प्रकारचे आमंत्रित असं तुम्हाला आणि मला सुद्धा त्याने केलेलं आहे. आणि या मेजाजवळ किंवा या टेबलाजवळ या भोजनासाठी
तुम्हाला आणि मला देखील त्याने बोलवलेलं आहे. आज या भोजनासाठी आम्ही आलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर किंवा त्याच्या मेजाजवळ त्याची आठवण करत आम्ही आलेलो आहोत. ज्याप्रमाणे या ठिकाणी शमूएलाने काय सांगितलं होतं की तो वाटा तू राखून ठेव, त्या आचार्याला सांगितलं, आणि मी ज्या वेळेला सांगेल त्या वेळेला मात्र तू त्याची निवड झालेली आहे त्याच्यासाठी तो मुख्य वाटा त्याच्यासाठी दे. प्रभू येशू ख्रिस्त जो निवडलेला किंवा ज्याला पाठवलेला आहे तो एकच देव, तो एकच प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी तो आलेला आहे. वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिलेला आहे आणि त्याचं पवित्र रक्त आणि त्याचं शरीर या ठिकाणी आपल्या समोर प्रक्षेपण आहे. संत पाऊल करिंथकाराच्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये जे लिहित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने असं सांगितलं नाही की तुम्ही आत्मपरीक्षण करून त्याच्यामध्ये भाग घ्या. त्याला माहिती होतं सगळं, प्रत्येकाचं अंतःकरण तो जाणणारा होता, त्याच्यापासून काही लपून राहत नाहीये. विलापगीत 3 आणि 40 मध्ये अंतःकरण जाणणारा परमेश्वर देव, तो विलापगीत सुद्धा त्या ह्यानेच लिहिले, शमूएलाने माफ करा, दाविदाचा मुलगा शल्मोन यांनी ते लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की आता आपण परमेश्वराकडे जाऊया, परत जाऊया. जर आमच्याकडे काही जर चुका असतील, पतन असेल, आपण त्याच्या हातामध्ये पडूया, त्याला समर्पित होऊया. ह्यानो आज आम्ही सुद्धा आमंत्रित झालेलो आहोत. प्रभूने तुमची माझी निवड केलेली आहे, आमच्यासाठी हा वाटा राखून ठेवलेला आहे. किती दिवसासाठी राखून ठेवलेला आहे? शाऊल येईपर्यंत शमूएलाने सांगितलं, मी त्याला घेऊन येईपर्यंत राखून ठेवा ते मुख्य वाटा, नंतर त्याच्या पुढे ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तोपर्यंत आम्हाला हा मेज राखून ठेवलेला आहे आमच्यासाठी, त्याची आठवण म्हणून. ज्या वेळेला तो येईल, आम्हाला घेऊन जाईल, त्याच्यानंतर हे टेबल राहणार नाहीये. शमूएल आणि शाऊल यांनी ते भोजन घेतलं आणि नंतर पुन्हा कुठेही असा उल्लेख नाही की शाऊल आणि शमूएल, तो राजा आणि तो सेवक, शाऊल राजा आणि शमूएल सेवक यांनी एकत्रित भोजन घेतलं असं परत कुठेही दिसत नाही. आम्ही सुद्धा प्रभूची आठवण तोपर्यंतच करणार आहोत, हा मेज तोपर्यंतच आम्ही घेणार आहोत. कुठपर्यंत? आमचा राजा, आमचा प्रभू, जो राजांचा राजा, तो येईपर्यंतच आम्हाला या मेजामध्ये त्याची आठवण आम्हाला करून घ्यायची आहे. तेव्हा आम्हाला यामध्ये सहाय्य करो की ज्याप्रमाणे संत पाऊल या प्रभू भोजनाच्या बद्दल अतिशय स्पष्ट रीतीने लिहित आहे, खोल रीतीने त्याच्यामध्ये लिहित आहे. मी म्हटलं की येशू ख्रिस्ताने सांगितलं नाही की आत्मपरीक्षण करा, समर्पित व्हा आणि सगळं ठीकठाक करा आणि मग प्रभू भोजनामध्ये भाग घ्या. परंतु मग आपण पाहिलं की संत पाऊल हा अतिशय विद्वान असा मनुष्य होता, व्यक्ती होती. परमेश्वर देवानं, प्रभूशीनं त्याला सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण त्याला दिलेलं आहे, प्रगटीकरण त्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यातूनच तो प्रभू भोजनाबद्दल सुद्धा लिहित आहे. कारण त्याच्या आधी करिंथकाराच्या पत्रामध्ये जर आम्ही पाहिलं त्या अध्यायामध्ये, ती काय प्रकारची अनीती किंवा कशा प्रकारचं जीवन ते लोक जगत होते आणि अशा असताना सुद्धा मेजामध्ये भाग घेत होते. आणि म्हणून संत पाऊल अतिशय कडक रीतीने त्या ठिकाणी इशारा देत आहे. आणि प्रभूचं मरण किती अमूल्य आहे, त्याचा वधस्तंभ किती अमूल्य असा आहे, ते मरण कितीतरी मोलाचं असं आहे, संत पौल त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून त्या शरीराला किंवा त्या रक्ताला आम्ही अनुलक्षून किंवा त्याला दुर्लक्षित करून, न अनुलक्षून किंवा दुर्लक्ष करून आम्ही त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही. शुद्धतेने, पवित्रतेने, योग्य रीतीने आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. फार मोलाचा असा तो
मेज आहे, महत्वाचा असा मेज आहे, आमंत्रितांच्यासाठी राखून ठेवलेला आहे. तुम्ही आणि मी आज आमंत्रित असे झालेला आहोत, प्रभूच्या मेजाजवळ आलेला. ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे, अदृश्य रीतीने त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि त्याच्या संगती आज आम्ही या मेजामध्ये भाग घेणार आहोत. बंधू प्रकाश मेजाची सेवा करतील आणि मेजाचं वाटप करण्यासाठी रत्नराज आणि मोजस आपल्याला मदत करतील. प्रार्थना करू आपण. गीत गाणार आहोत. हिंदीच्या पुस्तकामधून गीत नंबर 583 गाणार आहोत. आजच्या या सुंदर दिवसाबद्दल पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला स्तुती आणि धन्यवाद देऊया आणि
अनाउन्समेंट म्हणजे विशेष असं काही नाही, फक्त बुधवारची प्रार्थना संध्याकाळी असेल. जितक्यांना प्रार्थनेसाठी येता येईल तेवढ्यांनी प्रार्थनेमध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं. जर इथं येता येत नसेल तर आपल्या घरामध्ये तरी बुधवारच्या वेळेला, बुधवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणा किंवा आपल्या सोयीप्रमाणे आपल्या घरी तरी आपण प्रार्थनेमध्ये थोडासा वेळ मंडळीच्या ज्या काही गरजा आहेत, प्रत्येक कुटुंबाच्या गरजा, आजारांच्यासाठी, सर्वांच्यासाठी आपण प्रार्थना करत राहा. प्रभूची स्तुती असो, कारण शांतीराज आणि उज्ज्वला यांची मुलगी ब्लेसी देवापणे तिला आशीर्वादित केलेला आहे. तिची जी काही परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये 3ऱ्या वर्षाची फायनल फिजिओथेरपी डॉक्टर ती झालेली आहे. प्रभूच्या नावाला स्तुती आणि धन्यवाद असो. आणि ते अजून एक प्रश्न. अच्छा, हां, या वर्षामध्ये तिला प्रभूने उत्तम असं यश दिलेलं आहे आणि त्याबद्दल देवबापाची स्तुती असो. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला स्वीट मिळालेलं आहे. आणखीन स्वीट आपण घ्यावं. शेवटची प्रार्थना दानार्पणासाठी, शेवटची प्रार्थना नोटीस करूया. या स्वीटसाठी सुद्धा प्रार्थना. जिवंत थोर दयाळू परमेश्वरा, धन्यवादी एकाच एक प्रेमळ प्रभू परमेश्वर, तुझी करतो, धन्यवाद देतो प्रभू. तुझी उपस्थिती तू आम्हाला लागू दिलेली आहे. सकाळपासून येतपर्यंत तू आमच्या संगती राहिलेला आहे. आराधनेमध्ये तुझं वचन तू आम्हाला दिलं, मुख्य संदेश, प्रभू भोजन, आणि या बाबतीत देखील तुझा महान आशीर्वाद तू आम्हाला दिला. जे प्रमुख आमंत्रित आहेत आणि त्यांना तू मेजवानीमध्ये सहभागी होण्याकरता सहाय्य केलंस, लाखो लाख धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जिवंत देव बापा, खरोखरच तू आम्हावरती प्रीती करीत आहेस, आमची काळजी घेत आहेस, आमच्या पुढे जाऊन आमचे मार्ग तू मोकळे करीत आहेस. होय प्रभू, सैतान जो गर्जनारा सिंह आहे त्याला पराजित करण्याकरता तुझी शक्ती सामर्थ्य तू आम्हाला पुरवून देत आहेस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. यावेळेस प्रेमळ प्रभू, या महान अशा आशीर्वादी सहभागितेमध्ये सर्वांना तू घेऊन आलास. लांब लांब ठिकाणावरून त्यांना तू सुखरूप आमामध्ये आणलेला आहे. आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांच्या आवेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तरी प्रेमळ प्रभू, आम्हा सर्वांना तू एकत्रित केलंस, आनंद दिला, शांती दिली. आम्ही तुझी स्तुती करतो. यावेळेस आम्ही इथून विभक्त होत आहोत, तुझ्या शांतीने तो आम्हाला विभक्त कर. खास करून आम्ही शांतीराज, उज्ज्वला यांच्यासाठी आणि प्रेमळ प्रभूचे कन्या रत्न तू त्यांना आशीर्वाद देऊन तृप्त केलेला असताना, ब्लेसीला तू प्रेमळ प्रभू येतपर्यंत सांभाळलेला आहेस. तिच्या शिक्षणामध्ये तिचं तू विशेष प्रकारचं सहाय्य केलेलं आहेस. आणि प्रेमळ प्रभू, 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेमध्ये तिला तू उत्तम मार्काने पास केलंस. आणि जिवंत देव बापा, आमच्या प्रार्थना ऐकल्यास, आमच्या विनंतीला तू मान दिलास. आणि प्रेमळ प्रभू, या लेकराला तू आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही देखील सहभागी होत असताना या लेकरासाठी, येणाऱ्या वर्षासाठी आम्ही सर्वांनी प्रार्थना करावी अशी दयाने कृपा तू कर. तिचं पुढचं आयुष्य आणि शिक्षण सर्व काही तू आपल्या हाती घे, तुझ्या भयामध्ये, आणि तिची तू वाढ कर. आणि प्रेमळ प्रभू, तिला तू आशीर्वादित कर. जे स्वीट त्यांनी यावेळेस आम्हासाठी दिलेलं आहे तेही ते आशीर्वादित कर. आणि प्रेमळ प्रभू, ते घेण्यामध्ये तुझा आशीर्वाद तू सर्वांना दे अशी प्रार्थना करतो. यावेळेस तुझ्या लेकरांनी आपल्या कमाईमधून जे दानार्पण आणलेलं आहे, या दानार्पणावरती तुझा विपुल असा आशीर्वाद दे. आणि जिवंत देव बापा, या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा अशी दयाने कृपा तू कर. पुढील दिवसासाठी, येणाऱ्या आठवड्यासाठी तू आमची तयारी कर. पुढील सर्व दिवस आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत. मंच तू मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार तुझ्या सर्व उपकाराबद्दल, चांगुलपणाबद्दल, सहभागितेबद्दल तुला धन्यवाद देत लहानशी प्रार्थना, विनंती, उपकार, स्तुती आमच्या तारणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावामध्ये मागतो म्हणून. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आणि त्याच्या निवडलेल्या सर्व पवित्र जनांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी स्वीट घ्या.